हा आपला कोकण असा. हे कोकण आहे आणि असं वाटतंय का की आपण कोकणामध्ये आहोत. इथे मी बसलोय आणि माझ्यासमोर हा अथांग समुद्र आहे. जो स्केलेटन आहे तो देवमाशाचा आहे. तो 1980 साली गणपतीपुळे येथे यांना मिळालाय. तो देवमासा तिथेच त्यांनी वाळूमध्ये 2 महिने ठेवला आणि त्यानंतर तो स्केलेटन स्वच्छ करून तिथे आणण्यात आला. याची त्यावेळेस वजन त्याचं 5 टन होतं आणि याची लांबी 55 फूट आहे. हा तो स्केलेटन जो रत्नागिरी मधल्या फिश म्युझियम मध्ये आपल्याला बघायला मिळतो. टिळक यांचं जन्मस्थान. हा तो वाडा आहे. आतमधून बघूयात आपण. हे आता आहे लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थळी. हे त्यांचं घर ह्या इथं त्यांचा जन्म झाला होता. खूप सुंदर हे स्थळ आहे. रत्नागिरीमध्ये जर का तुम्ही आलात तर इथे नक्की व्हिजिट करा. रत्नागिरी सिटी पासून 1-1.5 किलोमीटर वरती हा पॅलेस आहे. इव्हिनिंगला जे लाईट शो होतात त्या बसण्यासाठी हे बेंच आणि लाईटचं अरेंजमेंट केलेली. माझ्या मागे जो आहे तो थिंबा पॅलेस आहे. ब्रह्मदेशाच्या शेवटचा राजा थिंबा यासाठी इंग्रजांनी बांधलेला हा पॅलेस आहे. त्या पॅलेसमध्ये त्याला कैद केलं होतं. थिंबा राजाच्या देखरेखीखाली हा पॅलेस बांधलाय. त्याला जर का ब्रह्मदेश म्हटल्यानंतर आता जो मनमार देश आहे, तर का त्या देशामध्ये जर का त्याला अटक केली असती तर त्या लोकांनी उठाव केला असता. त्यासाठी त्याला इंडियामध्ये आणलं. पहिल्यांदा मद्रासमध्ये आणलं, नंतर रत्नागिरीमध्ये आणलं आणि एका बंगल्यामध्ये त्याला ठेवलं. पण ती जागा अपुरी पडायला लागली. त्यामुळे त्याच्यासाठी हा पॅलेस त्यांनी बांधला. हा पूर्ण पॅलेसची रचना, जागा आणि हा पॅलेस बांधकाम हे सर्व थिंबा राजाच्या देखरेखीखाली केलं. 1906 साली या पॅलेसचं बांधकाम सुरुवात केली आणि
1910 साली थिंबा राजा इथं राहायला आला. त्यावेळेस या पॅलेसला बांधकाम करण्यासाठी 1,25,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. अजूनही आतमध्ये हा पॅलेस सुस्थितीमध्ये आहे. या पॅलेसच्या आतमध्ये आपल्याला व्हिडिओ शूट करता येत नाही, त्यामुळे ही छोटीशी माहिती पॅलेसची तुम्हाला. आता मी आहे पावसला आणि पावस भक्त निवासच्या समोरच माऊली मेहर नावाचं हॉटेल आहे, त्यामध्ये माझा स्टे. आज इव्हिनिंगला मी जाणार आहे समाधी स्थानावरती दर्शन घेण्यासाठी आणि इथं वातावरण खूप असं शांत आहे. चारही बाजूनी नारळाच्या झाडांमध्ये ही समाधी स्थान आहे आणि या हॉटेल पण जर का तुम्ही पाहिलं तर इथं बरीच अशी त्यांनी चांगली सोय केलेली आहे तुम्हाला बसायला वगैरे. खूप मोठा प्रशस्त आवार आहे या हॉटेलचा. आता जाऊयात आपण समाधी स्थळी. पावस भक्त निवासाकडून आपण समाधी स्थळाकडे जाताना हा एक छोटासा पूल लागतो आणि इथं बघा किती शांतता आहे. तुम्ही जर का रत्नागिरी किंवा गणपतीपुळ्याला आलात तर पावसला नक्की या. मनाच्या शांततेसाठी ही प्लेस एकदम बेस्ट आहे. पलीकडे आपल्याला जे दिसतंय कळस, तो समाधी मंदिर आहे, जे आपला आता कळस दिसतोय तो. आता मी स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरच्या समोर उभा आहे. 1 तासापूर्वी मी दर्शनाला गेलो होतो. आतमध्ये दर्शन, आरती, प्रसाद घेऊन आता बाहेर आलोय आणि पावसमध्ये या ठिकाणी तुम्ही नक्की या. जी मनशांती आहे ती काय आहे इथं आल्यानंतर आपल्याला कळतं. खूप पवित्र ठिकाण आहे आणि त्यांनी फार चांगलं मेंटेन केलेलं आहे. खूप स्वच्छता चांगली आहे. इथे भक्त निवास पण आहे, पण भक्त निवास मध्ये मला जागा नाही मिळाली, त्यामुळे मी भक्त निवासच्या समोर एक माऊली नावाचं जे हॉटेल आहे, होमस्टे ऍक्च्युली तो, तिथं राहतोय. पावस हे खूप शांत आणि खूप असं आत्मसमाधान देणारं ठिकाण मला वाटलं. फार कमी ठिकाणी मला हा अनुभव मिळतो आणि जर का तुम्ही पावसला आलात तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. रत्नागिरीहून 15 किलोमीटर वरती ही प्लेस आहे. गणपतीपुळ्याहून रत्नागिरी 25 किलोमीटर आणि गणपतीपुळ्याहून पावस हे 40 किलोमीटर वर आहे. चला तर आजचा दिवस आपण इथंच संपूयात. उद्या मी अर्ली मॉर्निंग टुवर्ड्स पुणे निघतोय. टेक केअर. बाय.